अमरावती, नाशिक, धुळे, नागपूर प्रत्येक गावांमध्ये कशा बातम्या पोहोचवता येतील त्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर फार उत्तम काम होईल ते पत्रकारांतर्फे आणि तेवढी आपण मदत करावीच. कारण की हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या औरंगाबादची शान वाढणार आहे. जागतिक बौद्ध धम्म परिषद करणं म्हणजे हा नक्कीच आनंदाची तर बाब आहेच, पण त्याचबरोबर 70 वर्षानंतर ही परिषद होत आहे आणि आर्यजींनी त्यांच्या डोक्यात विचार आला आणि ते करण्याचा प्रयत्न केला. तर आपला प्रत्येक माणसाचा प्रयत्न असावा, आपण जास्त नाही पण कमीत कमी एका खसखशी एवढे तरी प्रयत्न करून लोकांपर्यंत आपल्या औरंगाबादचं नाव कसं उंचावल्या जाईल आणि पूर्ण देशात नव्हे तर कमीत कमी 30 बाहेर देशात सुद्धा जातील. कारण की 30 भिक्षू बाहेर देशातले म्हणजे बाहेरून येत आहेत, ते 30 नाही जास्त येत आहे, म्हणजे बाहेर देशातले बाहेर देशातले येणारे 30 म्हणजे ते गावं आहेत त्यातनं येणार आहेत ते. तर मला असं वाटतं की जर ते इतक्या संख्येने बोलवत आहे, इतके सगळेजण परिश्रम करत आहेत, तर सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना मी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानते आणि आपलाच कार्यक्रम म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर संध्याकाळी 6 वाजेनंतर 6 ते 10 हा सांस्कृतिक कार्यक्रम राहील. तर यामध्ये मी सांगतो की प्रसिद्ध गायक जे आहेत अभिजित कुसुंबे यांना आम्ही सांगितलेलं आहे. तसेच प्रकाशनाथ पाटील नागपूरचे यांना सुद्धा सांगितलेलं आहे. सीमा पाटील मुंबईचे यांना सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच चेतन लोखंडे, मंजुळा शिंदे आणि या व्यतिरिक्त जे स्थानिक कलाकार आहेत सर्व प्रसिद्ध कलाकार हे सर्व कलाकार 2 तारखेला येणार आहेत.